शहादा पोलिसांची धडक कारवाई। 60 लाखांचा विदेशी दारू साठा जप्त, 2 आरोपी ताब्यात। शहादा शहरातून गुजरातकडे सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीवर पोलिसांनी मोठा घाव घालत धडक कारवाई केली आहे। संशयास्पद कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यामधून तब्बल 60,45,600 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे दारू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा येथून महाराष्ट्रात दाखल झालेला हा कंटेनर शहादा मार्गे गुजरात राज्यात विदेशी दारू पोहोचवण्यासाठी निघाला होता। वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ कंटेनर अडवला। चालकाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी करत संपूर्ण रॅकेट उघड केले। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेली विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी कंटेनरसह संपूर्ण मुद्देमाल जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या तस्करी मागील मुख्य सूत्रधार कोण याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। शहादा मार्गे सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची ही मोठी कारवाई धक्कादायक मानली जाते। ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेमंत पाटील, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे तसेच पथकातील हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी, भगवान सावळे, कपिल मंदिल, नारायण कानडे सह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली। शहादा मार्गे दारू माफियांचा खेळ उघड, पोलिसांचा करारा दणका।